नमस्कार प्रेक्षकांनो, आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. खूप रंजक असं वळण आलेलं आहे. रविराज ही प्रतिमाला त्यांच्या लग्नाचे फोटो दाखवून तिला काही आठवते का हे बघत असतात, पण प्रतिमा खूप घाबरते आणि ती रविराजला बघून इकडे तिकडेच पळायला लागते. तेव्हा आता ती पळताना काही वस्तूसुद्धा खाली पडतात. ह्या वस्तूंच्या आवाजाने घरातले सर्वजण खूप घाबरतात आणि म्हणतात की प्रतिमाला काय झालं, वरती कसला आवाज येतोय. तेव्हा आता प्रतिमा रविराजला घाबरून धावतच सायलीकडे पळत येते आणि सायलीच्या मागे लपून बसते. तेव्हा रविराज प्रतापरावांना सांगत असतात की मी तर फक्त आमच्या लग्नाचे फोटो, घराचे फोटो, तन्वीचे फोटो प्रतिमाला दाखवत होतो, पण ती खूप घाबरल्याने खाली पळून आली. तेव्हा पूर्णाजीला खूप वाईट वाटत असतं की प्रतिमा, माझी मुलगी, माझ्या लेकीला काय झालं असेल, अशी का वागते, ती का घाबरते. आता तिचा भूतकाळ तिला समोर आणायचा असेल तर ह्या गोष्टी तिला दाखवणं गरजेचं आहे, पण प्रतिमा घाबरते. तेव्हा आता सायलीला पण टेन्शन आलेलं असतं आणि प्रतिमा घाबरते हे बघून सायली आता प्रतिमाला म्हणते की आत्या, एक काम करा, चला आपण माझ्या रूममध्ये जाऊया. तेव्हा सायली प्रतिमाला तिच्या रूममध्ये घेऊन जाते. इकडे पूर्णाजी खालीच बसून घेते आणि डोक्याला हात लावते, म्हणते की प्रतिमाची स्मृती लवकर येऊ दे. रविराजसुद्धा म्हणत असतात की आता करायचं काय पुढे. तर अश्विन म्हणतो की म्हणजे प्रतिमा त्याला जुन्या भूतकाळातल्या गोष्टी जर बोलला तर खूप त्रास होतो, त्यापेक्षा त्या नकोच बोलायला. तर आता सायलीने प्रतिमाला जशी आधीची प्रतिमा साडी घातलेली तसंच सेम प्रतिमाचा पूर्ण लुक चेंज करून तिला हॉलमध्ये आणते. तेव्हा पूर्णाजी खूप खुश होतात आणि म्हणतात की माझी लेक, आज मला खरंच असं वाटते की माझी प्रतिमाच आहे ही. आणि तेव्हा आता त्या म्हणतात की सायली, अगं दृष्ट्या लागेल, तीट लाव माझ्या लेकीला. तेव्हा सायली तीट लावते आणि म्हणते की नाही लागणार तुमच्या लेकीला नजर. तेव्हा खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांनो. प्रतिमाला काही गोष्टी आठवण्यासाठी सायली खूप प्रयत्न करताना दिसणार आहे. तर असं जबरदस्त ट्विस्ट आलं आहे, पाहायला विसरू नका. ठरलं तर मग अशाच मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.